पृथ्वीराज पाटील यांनी मंगळवारी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष पदाचा आणि पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पाठवलाय। बुधवारी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश करणार आहेत। पाटील आणि त्यांचे समर्थक मुंबईला रवाना झालेत। पृथ्वीराज पाटील गेल्या 2 महिन्यांपासून भाजपच्या संपर्कात आहेत। 2 वेळा पक्षप्रवेशाचा मुहूर्त निघाला होता, पण भाजपमध्ये काहींनी विरोध केल्याने प्रवेश लांबला होता। मात्र आता यावर तोडगा निघालाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोमवारी सांगलीत आले होते। त्यांच्या समवेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे होते। यावेळी पृथ्वीराज पाटील यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात आले। प्रदेशाध्यक्षांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश होणार असल्याचं जाहीर केलं। त्यानंतर मंगळवारी त्यांनी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आणि सदस्यपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे पाठवलाय। तर पृथ्वीराज पाटील आणि त्यांचे समर्थक मुंबईला रवाना झालेत। बुधवारी भाजपच्या प्रदेश कार्यालयात दुपारी 3 वाजता पृथ्वीराज पाटील आणि समर्थकांचा भाजप प्रवेश होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। आपणा सर्वांना माहीत आहे, मगाशी प्रेस कॉन्फरन्स झाली होती। ती प्रेस कॉन्फरन्स एका वेगळ्या विषयासाठी होती आणि ही प्रेस कॉन्फरन्स एका वेगळ्या विषयासाठी। मी आपणा सर्वांना अत्यंत आनंदाची बातमी आहे। पृथ्वीराज पाटलांसारखा एक चांगला सामाजिक क्षेत्राची जाण असलेला, काँग्रेस पक्षामध्ये वर्षानुवर्ष काम करणारे असे नेते, सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे अत्यंत चांगले असे कार्यकर्ते, हे आज त्यांनी ठामपणे निर्णय घेतला आहे की त्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचं त्यांनी ठरवलं आहे। आणि मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून त्यांनी मला आज जेवायला बोलवलं होतं। जेवायला बोलवल्यानंतर माझ्या कानात थोडंसं सांगितलं की मला भाजपात यायचं आहे। मी म्हटलं मी जेवून घेतो आणि नंतर मग आपण प्रेसला बोलू। त्यामुळे आज आपल्या सर्वांच्या समोर हे सर्व आम्ही यासाठी सांगतो आहे की ते लवकरच देवेंद्रजींच्या ज्या दिवशी देवेंद्रजी वेळ देणार आहेत त्या वेळेच्या दिवशी ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात। यांचा पक्ष त्यांचा भाजप प्रवेश हा रोखण्यात आला। ते कार्यकर्ते भाजप प्रवेशासाठी मुंबईमध्ये निघाले होते। ही जी माहिती, जी तुम्हाला दिलेली माहिती कदाचित चुकीची असेल। मला थोडासा वेळ नव्हता, थोडासा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडे वेळ नसल्यामुळे मी सांगितलं की पृथ्वीराज चव्हाण कसे मोठे व्यक्तिमत्व आहे, त्याचप्रमाणे पृथ्वीराज पाटील हे सुद्धा एक फार मोठं व्यक्तिमत्व आहे। गेली वर्षानुवर्ष एक चांगलं नेतृत्व म्हणून ते काम करत आहेत। त्यामुळे त्यांचा प्रवेश हा थोडासा का होईना चांगला दमदार झाला पाहिजे आणि तो दमदार प्रवेश जावा। आणि त्यांचा आग्रह होता की माझ्या घरी आला पाहिजे। त्यांचा मुलगा जो आहे त्याचे माझे फार वैयक्तिक संबंध होते, त्यामुळे तो म्हणाला का माझ्या घरी जरा जेवण चांगलं मिळतं, आपलं जेवण केल्याशिवाय प्रवेश करायचा नाही असं आमचं दोघांमध्ये ठरलं होतं। आज जेवलो आहे, प्रवेश नक्की। पक्षप्रवेश कधी होईल? कार्यकर्ता म्हणून असेल की माझ्या प्रवेशापूर्वीच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब या ठिकाणी आपल्या सर्वांना भेटण्याकरता घरी आले। त्याचबरोबर आदरणीय दादा असतील, माझे मित्र जयकुमारजी गोरे साहेब आहेत, हे सगळेजण आज या ठिकाणी पृथ्वीराज पाटलांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाच पाहिजे या आग्रहासाठी इथं आले। आणि आमच्या महाराष्ट्राचे नेते सन्माननीय माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे त्यांनी संपर्क साधतायत। तर दादांनी सांगितल्याप्रमाणे थोड्याच वेळामध्ये तो संपर्क होईल। आणि अशी पहिल्यांदा ही घटना अशी घडते की तिघही या ठिकाणी आले आणि त्यामुळं दादा तुम्ही खऱ्या अर्थानं इथं तमाम उपस्थित असणाऱ्या आम्हा सर्वांना धक्का दिलाच, पण समस्त सांगलीकरांना आपण आज धक्का दिला आहे। हे तिघही तुम्ही या ठिकाणी आलेला, त्यासाठी मनापासून सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। जास्त बोलत नाही। आणि या ठिकाणी मी माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब
या राज्याचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, माननीय चंद्रकांत दादा, जयकुमारजी गोरे या सर्वांवर विश्वास ठेवून तुम्ही ठेवलेला आहे ना, तर तुम्हा आम्हांचा सर्वांनी ह्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवूया आणि यांच्या उपस्थितीमध्ये मी या ठिकाणी जाहीर करतो की माझ्या तमाम हजारो कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांसह आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीरपणे प्रवेश करणार. जास्त बोलणं उचित होणार नाहीये. मी एकाच वाक्यामध्ये सांगेन की भारतीय जनता पार्टीचं एक ब्रीदवाक्य आहे, राष्ट्रप्रथम, त्यानंतर द्वितीय पक्ष आणि त्यानंतर तिसरा नंबरवर व्यक्ती. दादा चव्हाण साहेब आणि भाऊ मी एकच सांगणार आहे, सांगलीच्या विकासासाठी हा निर्णय घेतोय. त्यामुळं माझ्या दृष्टिकोनातनं, तमाम माझ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातनं सांगली प्रथम असणार आहे, दुसरं पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी असणार आहे आणि नंतर तिसऱ्या क्रमांकावर मी असणार आहे. त्यामुळे हे समजून तुम्ही काय घ्यायचे असतील ते पुढचे निर्णय घ्या आणि त्या नक्की आम्ही या ठिकाणी तुम्हाला अगदी जाहीरपणे आत्मविश्वासपूर्वक सांगतो की आमच्यातला एक एक कार्यकर्ता या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्यामध्ये कटिबद्ध असेल आणि कधीही न घडलेला चमत्कार मी म्हणेन की मोठ्या बहुमताने असेल, ज्याला आपण म्हणू की चांगल्या भक्कम, आता जसं आज जवळपास 236 एवढ्या, जसं आपलं बरोबर ना अकरा त्याचा जेवढं पाठबळ आहे सुरुचित, तसं येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा तर येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये देखील आपल्याला कुठेही बाहेरच्या नगरसेवकांचं, जिल्हा परिषदेच्या किंवा इतर कुठल्याही पक्षाचं मदत घ्यावी लागणार नाही. एवढं बहुमतानं आपण महानगरपालिकेची सत्ता आणि जिल्हा परिषदेची सत्ता मिळवून देऊ, तरच आपला प्रवेश हा खऱ्या अर्थानं सार्थक ठरेल अशी मी सर्वांना या ठिकाणी आव्हान आणि विनंती करतो. पुन्हा एकदा धन्यवाद. जय महाराज.